गुड आफ्टरनून टू ऑल. ओके, आतापर्यंत आपण इंजिनचा बराच भाग या ठिकाणी आपण कव्हर केलेला आहे. आतापर्यंत इंजिन मध्ये आपण काय काय शिकलोय बघा. आपण पहिल्या लेक्चर पासून इंजिनची सुरुवात केली. त्या ठिकाणी आपण इंजिनच्या दोन व्याख्या बघितल्या महत्त्वाच्या. इंजिन म्हणजे काय, हिट इंजिन म्हणजे काय. त्याच लेक्चर मध्ये आपण त्या ठिकाणी इंजिनचं क्लासिफिकेशन, वर्गीकरण कसं होतं हा पार्ट त्या ठिकाणी बघितला. याच्यानंतर आपण त्या ठिकाणी काय बघितलं होतं, याच्यानंतर आपण बेसिक कॉम्पोनंट्स ऑफ द इंजिन हे एक लेक्चर त्या ठिकाणी आपण कव्हर केलं. त्याच्यामध्ये आपण बरेच इंजिनचे कॉम्पोनंट्स त्या ठिकाणी आपण बघितले. त्याच्यानंतर बेसिक टर्मिनॉलॉजी ऑफ द आयसी इंजिन, इंजिनच्या कोणकोणत्या बेसिक टर्म आहेत या टर्म सुद्धा आपण बघितला. या टर्म मध्ये आपण काय काय शिकलो, सिलेंडर बोर, पिस्टन एरिया, टीडीसी, बीडीसी, स्वेप्ट व्हॉल्यूम, क्लिअरन्स व्हॉल्यूम, टोटल व्हॉल्यूम, क्यूबिक कॅपॅसिटी, कॉम्प्रेशन रेशो, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण बेसिक टर्मिनॉलॉजी मध्ये केला. त्याच्यानंतर आपण डिटेल मध्ये बघितलं वर्किंग ऑफ द 4 स्ट्रोक एसआय इंजिन. याच्यामध्ये आपण 4 स्ट्रोक बघितले, सक्शन, कंप्रेशन, पॉवर अँड द एक्झॉस्ट. त्याच्यानंतर आपण डिटेल मध्ये एक लेक्चर बघितलं वर्किंग ऑफ द 4 स्ट्रोक सीआय इंजिन. एसआय इंजिन म्हणजे पेट्रोल इंजिन आणि सीआय इंजिन म्हणजे डिझेल इंजिन. सो सीआय इंजिन मध्ये सुद्धा आपण 4 स्ट्रोक बघितले, सक्शन, कंप्रेशन, पॉवर अँड द एक्झॉस्ट. बेसिकली एसआय इंजिन आणि सीआय इंजिन मध्ये जो काय फरक आहे तो वर्किंग मध्ये आपण फरक बघितला होता. वर्किंग मध्ये एसआय इंजिनच्या इनलेट मॅनिफोल्ड मधून आतमध्ये काय येत होतं, एअर प्लस फ्युएल यांचं मिक्सचर. बट सीआय इंजिन मध्ये काय येत होतं, सीआय इंजिन मध्ये काय होतं आतमध्ये, फक्त एअर. काय याचा, फक्त एअर. एसआय इंजिन मध्ये आपण स्पार्क प्लग वापरला होता आणि सीआय इंजिन मध्ये त्याला काय होता, फ्युएल इंजेक्टर. काय होता, फ्युएल इंजेक्टर. सो हे वर्किंग मध्ये आपण 2-3 फरक बघितले होता. आजच्या लेक्चर मध्ये आपण डिटेल मध्ये फरक बघतोय, difference between SI engine and the CI engine. SI engine and the CI engine. याचा नंबर 1 पॉइंट आहे SI engine आणि CI engine चा फरक, बेसिक सायकल. बेसिक सायकल. आता SI engine आणि CI engine मध्ये जर तुम्ही बघायला गेलं, SI engine चा शोध ऑटो हा एक सायंटिस्ट होता, त्याचं आडनाव ऑटो होतं. ऑटो या सायंटिस्टने एसआय इंजिनचा शोध लावला आणि डिझेल या सायंटिस्टने डिझेल इंजिनचा शोध लावला. आणि त्यांनी जो ज्या काही सायकल डिराईव्ह केल्या, त्यांनी जे काही त्या ठिकाणी इक्वेशन दिली गेली ऑटो आणि डिझेलनं, तर त्याच्यावरून त्याचा फरक केला जातो. एसआय इंजिन साठी जी सायकल आहे त्या सायकलला आपण म्हणतोय ऑटो सायकल आणि सीआय इंजिन साठी जी सायकल आहे त्याला आपण म्हणतोय डिझेल सायकल. सो इट इज द बेस्ट ऑन द ऑटो सायकल and it is the based on the diesel cycle. त्याच्यानंतर if you see the fuel in the SI engine, सर SI engine मध्ये आपण कोणतं फ्युएल वापरतो, SI engine मध्ये we are using the fuel as a petrol. पेट्रोल त्या ठिकाणी आपण वापरतोय. then high self ignition temperature desirable, that is gasoline fuel we are going to use into the SI engine. but in the CI engine मध्ये आपण काय वापरतोय, डिझेल ऑइल. काय वापरतोय, डिझेल ऑइल. सो दिस इज द डिफरन्स बिटवीन द SI अँड CI. बघा रे, SI आणि CI मध्ये फरक आहे. SI इंजिन मध्ये सायकल कोणते आहे, ऑटो सायकल. डिझेल मध्ये कोणती सायकल आहे, डिझेल सायकल आहे. SI इंजिन मध्ये फ्युएल कोणतं वापरतोय, पेट्रोल. CI इंजिन मध्ये फ्युएल कोणतं वापरतोय, डिझेल. नाव सीधा थर्ड पॉइंट आहे इंडक्शन ऑफ द फ्युएल. इंडक्शन ऑफ द फ्युएल इज नथिंग बट द आतमध्ये येणारा फ्युएल आहे. SI इंजिन मध्ये आतमध्ये काय येत आहे, एअर प्लस फ्युएल. एअर प्लस फ्युएल. आतमध्ये काय येत आहे, एअर प्लस फ्युएल. हियर एअर अँड फ्युएल वी गेट इंडक्टेड. बट in the CI engine only air. in the CI engine only air will be inducted. याच्यामध्ये फरक आहे, फक्त एअरच आतमध्ये येते. त्याच्यानंतर इग्निशन, फोर्थ पॉइंट आहे इग्निशन. रिक्वायर्स अन इग्निशन सिस्टीम विथ अ स्पार्क प्लग. विथ अ स्पार्क प्लग. एसआय इंजिन मध्ये इग्निशन जर करायचं असेल तर कशाची गरज आहे, स्पार्क प्लग. बट इन द सीआय इंजिन वी नीड टू द हाय टेम्परेचर अँड द हाय प्रेशर. हाय टेम्परेचर अँड द हाय प्रेशर. सी एसआय इंजिन मध्ये इग्नाइट करण्यासाठी स्पार्क प्लग ची गरज आहे, बट सीआय इंजिन मध्ये हाय प्रेशर आणि हाय टेम्परेचर ची गरज त्या ठिकाणी आहे. इफ यू सी द नेक्स्ट पॉइंट, compression ratio. For the SI engine we have the compression ratio 6 to 10.5, but in the CI engine we have the compression ratio 14 to 22. SI engine चा compression ratio, आपण compression ratio ही टर्म बघितली होती nomenclature मध्ये. SI engine चा compression ratio हा कमी आहे as compared to the CI engine, but CI engine चा compression ratio आहे तो ज्यादा आहे 14 ते 22. हा फरक काय, कारण SI engine चं इंजिन आहे ते छोटे इंजिन आहे आणि CI engine चं इंजिन आहे त्या ठिकाणी मोठे इंजिन आहे. If you see the next point, that is the speed. स्पीड जर तुम्ही त्या ठिकाणी बघितलं, इन द SI इंजिन वी विल गेट द हाय स्पीड. बघा या SI इंजिन मध्ये आपल्याला काय मिळेल, स्पीड जास्त मिळेल. बट इन द CI इंजिन वी विल गेट द लो स्पीड.
इथं इफिशियन्सी मॅक्झिमम इफिशियन्सी इज लोअर. एसआय इंजिनची इफिशियन्सी कमी आहे बट सीआय इंजिनची इफिशियन्सी त्या ठिकाणी जास्त आहे, कारण डिझेलची कॉस्ट कमी आहे ऍज कम्पेअर्ड टू द पेट्रोल आणि कमी पैशामध्ये आपल्याला जास्त आउटपुट या ठिकाणी मिळतं. म्हणून या ठिकाणी आपण सीआय इंजिन जो पार्ट आहे त्याच्यामध्ये हाय इफिशियन्सी आहे आणि एसआय इंजिनची इफिशियन्सी त्या ठिकाणी लो आहे. इफ यू सी द अबाउट द वेट, बघा एसआय इंजिन पेट्रोलच्या ज्या गाड्या आहेत ह्या सगळ्यांचं वजन कसं आहे, हलका आहे, लाइटर गाड्या आहेत. बट ट्रक, बस, ट्रॅक्टर यांचं वजन त्या ठिकाणी जास्त आहे, हेवी ड्यू टू द हाय प्रेशर. सो दिस इज द डिफरन्स बिटवीन द एसआय इंजिन अँड द सीआय इंजिन. हा डिफरन्स डिटेल मध्ये तुम्हाला माहित पाहिजे. बघा आपण हा डिफरन्स या पॉइंट थ्रू त्या ठिकाणी एक्सप्लेन केलेला आहे. बेसिक सायकल कोणते आहेत, फ्युएल कोणतं यूज केलं जातं, आतमध्ये येणारं फ्युएल फक्त एअर येते का एअर फ्युएल येते, या दोन्हीवरून इग्निशन कसं होतंय, कॉम्प्रेशन रेशो होत असतोय, स्पीड, इफिशियन्सी आणि वेट, या सगळ्या पॉइंट वरती आपण या ठिकाणी डिस्कस केलेला पॉइंट आहे डिफरन्स बिटवीन द एसआय इंजिन अँड द सीआय इंजिन. एसआय इंजिन आणि सीआय इंजिन मधला फरक खूप 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 महत्वाचा आहे. हा फरक तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. याच्यावरती 1 ते 2 पॉइंट तुम्हाला एक्झाम मध्ये विचारणार. एक्झाम मध्ये काय विचारू शकतात, कम्प्रेशन रेशो एसआय इंजिनचा किती आहे, सीआय इंजिनचा किती आहे, पेट्रोल कुठे वापरतात, डिझेल कुठे वापरतात, ऑब्जेक्टिव्ह टाइप तुम्हाला क्वेश्चन त्या ठिकाणी विचारू शकतील. सगळ्यांना समजलंय का? येस ऑर नो? येस ऑर नो? येस. ओके.